आता ठाण्यात देखील मनसे आक्रमक झाले। ठाण्यातील एका महिला चालक रिक्षा चालक महिलेला मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवलेला आहे। ठाण्यातील एका मॉलच्या परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। आज त्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिलेला आहे। मारहाण करणाऱ्याला मनसेनं धडा शिकवलेला आहे। आपण बघतोय ठाण्यातील महिला रिक्षा चालकाला मारहाण झाली होती, त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते ठाण्यातील आक्रमक झाले होते। त्यानंतर ज्यांनी मारहाण केलेली आहे त्याला मनसेने आता धडा शिकवलेला आहे। मारहाण करणाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलेला आहे। बघा ठाण्यातला सगळा प्रकार आहे। एका महिला चालक जी रिक्षा चालक होती त्या महिलेला मारहाण झाली होती, त्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाला आता चांगलाच धडा शिकवलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊया। विकास, त्या संबंधित सुरक्षा रक्षकाचं काय नाव आहे आणि नक्की काय प्रकार घडला होता? परप्रांतीय आहे। पुन्हा एकदा परप्रांतीयाच्या विरोधात राळ उठवले असताना आता हा फटका बसलेला। गेल्या 2 दिवसांपासून कल्याण या ठिकाणी हा अशा प्रकार घडल्यानंतर आज ठाण्यात देखील हा प्रकार घडलेला आहे। हा जो काही सुरक्षा रक्षक आहे, या जी महिला होती, जी रिक्षा चालक होती, त्या रिक्षा चालकाला त्यांनी मारहाण केल्यामुळं तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्त आलं होतं। त्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। त्या सुरक्षा रक्षकाचं नाव समजू शकलेलं नाही, परंतु त्या सुरक्षा रक्षकाच्या विरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून लवकरच गुन्हा दाखल होईल। विस्तार माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतो कल्याणमधील मारहाण प्रकरण, त्यानंतर ठाण्यातील आता रिक्षा चालकाचं प्रकरण, तर डाबर कंपनीचं प्रकरण, सगळ्या ठिकाणी अमराठी माणसांचा कशी मराठी मातेतल्या माणसांवर कसा त्यांचा दादागिरी चालते, कसा अपमान केला जातो, त्याची ही तिन्ही घटना आपण पाहिलेल्या आहेत।